ही लिंबू सरबताची पावडर तुम्ही जर एकदा बनवून ठेवलीत ना, तर अगदी 2 मिनिटात लिंबू नसतानाही लिंबू सरबत करू शकता. बरं, ही लिंबू सरबताची पावडर बनवण्यासाठी अजिबात आपण गॅसचा वापर केलेला नाही आहे आणि फ्रीजशिवाय ही लिंबू सरबताची पावडर वर्षभर टिकू शकते. हे बघा, मस्तपैकी आपली लिंबू सरबताची पावडर आपण तयार केली. आता बाजारामध्ये थोडे लिंबू स्वस्त आहेत, उन्हाळ्यात महाग होतात. म्हणून काय करायचं, इथे लिंबू आणलेली आहेत मी 1 पाव आणि कापून घ्यायची आहेत. लिंबू कापताना शक्यतो आडवीच कापायची, म्हणजे लिंबामधला रस आहे तो संपूर्ण निघला जातो. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण लिंबू आपण कापून घेऊयात आणि त्यामधला सगळा रस आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा, संपूर्ण रस आपण काढून घेऊया. आणि लिंब घेताना शक्यतो ताजी लिंब घ्यायची, म्हणजे रस अगदी आंबटसर असतो. हे बघा, संपूर्ण रस इथे मी काढून घेतलेला आहे. अंदाजे किती आहे ते आपण मोजून घेऊया, कारण त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि लिंबूचा रस आहे तो घेताना गाळून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जी लिंबाचा रस काढला आहे त्यामध्ये एखाद दुसरी बी राहिली जाते, म्हणून शक्यतो आपण गाळून घेणार आहोत. हे बघा, म्हणजे बी चुकून राहिली असेल तर तिचा कडवटपणा यायला नको पावडर बनवताना. हे बघा, 2 बिया राहिल्या होत्या, आपण गाळून घेतल्या म्हणून त्या वर निघून आलेल्या आहेत. त्या आता आपण काढून टाकूयात. हे बघा, संपूर्ण लिंबाचा रस आपण गाळून घेतलेला आहे. 1 वाटी रस आपला तयार झालेला आहे. तर आपण एक पसरट ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये हा रस आहे तो ओतून घ्यायचा आहे. त्यानंतर लिंबाच्या रसाच्या तिप्पट आपण साखर घ्यायची आहे, त्याच वाटीने मोजून घ्यायची आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे बरं का. हे बघा, 3 वाट्या साखर आपण ह्याच ताटामध्ये घालायची आहे. आणि आपल्याला साखर आहे ती विरघळवायची नाही आहे, फक्त मिक्स करून घ्यायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची टीप आहे. आता ताटामध्ये लिंबाच्या रसामध्ये साखर फक्त मिक्स करून घ्यायची आहे. जास्त आपण ढवळून घ्यायची नाही आहे, नाहीतर ती विरघळली जाईल आणि तिला सुकण्यासाठी जास्त वेळ लागेल. हे बघा, तुम्ही बघू शकता, आपण हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेणार आहोत लिंबाचा रस आणि साखर. अशा पद्धतीने हे बघा, हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अगदी 1 मिनिटामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, हे ताट आहे आपण उन्हामध्ये सुकवून घ्यायचं नाही आहे. हे आपण फॅनखाली सुकवायचं आहे. उन्हामध्ये सुकवलं तर साखर विरघळली जाते आणि आपली पावडर तयार होत नाही. म्हणून हे फॅनखालीच आपल्याला मिश्रण आहे ते सुकवून घ्यायचं आहे आणि 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे. आता हे मी काल ठेवलं होतं, थोडंसं सुकलेलं आहे. आता चमच्याच्या मदतीने आपण हे मिश्रण आहे ते व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या बाजूनी छान असं सुकलं जाईल. अशा पद्धतीने दिवसातून 2 वेळा हे मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आहे आणि वर खाली करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने 3 ते 4 दिवसामध्ये छान असं सुकलं जातं. फॅनखाली सुकवायचं आहे. रात्रभर मी फॅन चालू ठेवला होता. आता पुन्हा सुकेपर्यंत आपण तसंच ठेवूया. 2-3 दिवसानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, 2-3 दिवसानंतर छान असं कोरडं झालेलं आहे मिश्रण. खडे झालेले आहेत, पूर्ण कोरडे झालेत. आणि हे कसं समजायचं की सुकलंय की नाही? हाताला अजिबात चिकट लागत नाहीये. म्हणजे छान असं आपलं हे सुकलेलं आहे मिश्रण. हाताला जर चिकट लागत असेल तर आणखीन 1-2 दिवस सुकवून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. आणि आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालणार आहोत, कारण की आपण मगाशी मीठ घातलं नव्हतं. त्यामुळे मिक्सरला फिरवताना 2 चमचे मीठ घालून पूर्णपणे पावडर बारीक अशी फिरवून घ्यायची आहे. हे बघा, मस्तपैकी छान आपली लिंबू सरबताची पावडर तयार झालेली आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची, अजिबात खराब होत नाही. 2 मिनिटामध्ये लिंबू सरबत तयार होतं आणि फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही बरं का. आणि चव अगदी लिंबू सरबतासारखीच येते. यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे. हे बघा, प्लास्टिकची स्वच्छ बरणी घेतलेली आहे, धुवून घेतलेली, वाळवून घेतलेली आहे. त्यामध्ये ही लिंबू सरबताची पावडर घालायची, झाकण लावायचं आणि ठेवून द्यायची. हवं तेव्हा लिंबू सरबत बनवायचं. एकदम सोपी रेसिपी आहे. कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करा. आता लिंबू सरबत कसं बनवायचं ते सुद्धा पाहूया. 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे लिंबू सरबताची पावडर घालायची आहे आणि वरून भिजवलेला सब्जा घालायचा आहे.
मस्तपैकी अगदी 2 मिनिटामध्ये आपलं लिंबू सरबत तयार होतं. मस्तपैकी आहे की नाही? झटपट लिंबू सरबत तयार. नक्की ही लिंबू सरबताची पावडर करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मात्र नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.